मंडळी बघा सकाळ सकाळ कसं काय चाललंय इकडे बघा मांजराची घाई गडबड दूध पिण्यासाठी इकडे वासराची घाई गडबड यांचं चाललंय दूध भरायचं काम ह्याची इकडं किती गडबड चालली या आणा मला काय आणायचंय बाहेर सोडलं की एका गायला पित या हा हो का इकडं मांजराला समद्यांच्या काळजात माणसापासून मांजरां कुत्र्यांपर्यंत काळजी एवढी बाटली गच्च भरून थांबा अशी एवढी बाटली हो का गच्च भरली 10 लिटरची बाटली गच्च भरून त्याला असते रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक इकडं बघा ते बाबा आता आणते या भूक लागती दुसरं काय खात नाही ती महिन्यातच झालं या पण दुसरं अजिबात काय नको त्याला खायला संध्याकाळच्याला अंडे असतात त्याला 5-6 अंडे येतं रोजचे नित्यनेमाने कोणतरी म्हणन का महिन्याचं ते जवळजवळ 2-2.5 महिन्याचं तेवढं आहे आव दमाने ते गेट उघडलं गेटच्या बाहेर असल्या ना मग तर माणसाला हुंदाड्या देव जाम होतं या त्याच्यामुळे त्याला आतून टाकावं लागतंय गेटच्या मग बाहेर नाही करावं लागते पाजावं लागतं या हात खाली घ्या 2 शब्द बोला काहीतरी काय दूध पाचतोय सकाळ सकाळ गाय सोडायच्या कुटी बिट्टी झाले टाकून खाऊन झाले गायांच्या धारा झाल्या आता खायला काढायचं दुसरं सकाळ 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 चाऱ्याचं नियोजन करावं लागते परत होत नाही ऊन लागत उन्हाच्या आधी वाऱ्या कावदानाच्या आधी लेका उठ ना लवकर उरकावं लागते इकडं झालंय गायांचं खाऊन बिऊन चला अजून माझ्या मागं लई सकाळ सकाळ काम इथं घेते आवरून काम आवरून झाल्यावर धावते परत झालं का पिऊन आलं बारक पिलू बाहेर आलं बरं येऊन द्या बाहेर त्याला आता हा ना आतमध्ये झाली सोडायची तयारी चांगलं का नाही येतंय दडून पाण्यावर डायरेक्ट पाण्यावर जाते तर बाकीच्यांचं खायचं काम चालू या एवढ्यांचं झालं इकडं गेट लावून घेते बघा कशा पाण्यावर पडल्यात ती बी सकाळीच्या 7 पण नाहीत वाजल्या आणखी 6 वाजल्यात हा 6:30 गाय पाणी पितात मग तो वाटायचा एवढा फायदा किती फायदा आहे बघा इतक्या लवकर पाणी पितात गाया ज्यांचं होईन त्यांना सोडून द्यावं लागतं कशाला हागाय का इकडं बघा शेण सकट पडलं नाही थोडंफार पडतं वासरू गेलं गायला पियाला डायरेक्ट गायला पियाला जाते हाट मला बघितलं कसं पळतं नाही तर लगेच गायला पित जाऊ इथं केटली घासायची दुधाची मिशन धुवायची भांडे धुवायचेत झाडलोट करायची तिकडं दाद्यात झोपलेला आहे अजून उठलेला नाही भरपूर अशी कामं बाकी इथं आली का बाहेर पाणी पिऊन बाहेर आली त्या भागतच नाही तिला किती बी खायला घाला तरी तसंच आहे तिचं तिला वाटतं मी बाहेर कधी येईल नाही संध्याला सारखं कमी कशाला टाकायचंय
हा उद्या सगळ्या गाया खाली म्हणून. रात्री जरा थोडीशी कमी होती ना त्याच्यामुळं. कुठे आणखी तिला टाकता का? संध्याकाळची तयारी. इकडे बघा एका गायला एवढं खुराक असतं. एवढाच बसा. तेवढाच भुसा टाकून घेतलाय. भुसा टाकताना नाही दाखवणं आदुली झालं. आदुली ही आदुलीचं माप आहे. हा एक आदुली गोळीने एक आदुली बसा. उगाच तब्येती नाहीत गायांच्या. निम्मा जाऊ दे पण गाय काय गायांची तब्येत महत्वाची समद्यात म्हणजे. इकडे चालले आता संध्याकाळची तयारी. आता गाया सोडायच्यात घ्यायच्यात गोठ्यामध्ये धारला. आज होता आमच्या इकडला सप्ताह त्याच्यामुळं काय दुपारी हिडीव काढायला झालेलं नाही. म्हणलं आता चला संध्याकाळ झाली. संध्याकाळचा टायमिंग बघा. आता तो का कोंबड्या लयच त्रास देतात. कोंबड्या काय सांगायलाच नको. भरपूर असा त्रास आहे त्यांचा. असं नका आता ते बी लागतात. समजच गरजेचं आहे का नाही व. मग काय हाय ना. हाय ना. हाय 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 बरोबर आहे का नाही. माझं म्या काम केलंय. अख्खी कुट्टी टाकली म्या. अख्खी कुट्टी म्या टाकली या. खोराक मी टाकले ना अख्खा ऊस मी आणलाय. मुरगा स्किन मी आणलंय. हा तू काय दाद्या लागलाय की आणू. माझा दाद्या आणू लागलाय. ते जो आपलाय बघ. हा तो झोपलाय. सकाळीच आणू लागलाय. सगळं काम मी करतोय. हा नाही तर काय किती करू लागून द्या तरी तुम्ही कधी नाहीत म्हणत केलंय म्हणून. हा कसली शायनिंग असती मला माहितीच नाही. कसली शायनिंग असती. मला काम कुच्चारपणा असतात. एवढी कुठे टाकलीच नसती. टप उचलत नाही. ते ऊसाचा कोदम्या मरणाचा जड तरी मला टप उचलत नाही. मी तरी तसंच टप करून उचलते. टपाटप सारी कुठे एकट्याने सारं केले. अगं बाय 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 आम्हाला काहीतरी कुत्रा माझा वाळून फेकावं लागन. एकट्याने केल्यावर आता बी खुराक काढा म्हणलं. कॅमेरा दारात म्हणले नको मला कॅमेरा नाही धरीत. मी माझा खुराक टाकतो. खोटं बोलायला तर एक नंबर माणूस आहे या. हा आता खुराक टपात आहे ना. मी आणून दिल्यात. म्या टपात खुराक आणून कोण दिल्यात. म्या दिल्यात. म्या नुसती टाकल्यात. आई ती खुराक बघा इकडं कशा त्रास देते. आताच आणून लावल्यात. लय वैताग आणला या. खरंच आणलाय. कोंबड्यांनी आणलाय आणि इकडं पिल्या बापाने बी आणलाय. जा जा जा. मुंबई हा सातारा हा गुजरात. बर बघा आपले जी यूट्यूब फॅमिली आहे ना त्यांनी बघा तुमचं दाजी यायच्यात एवढ्या गावांची नावं घेतल्यात. तिकडं देण ठेवा. कुठं कुणाला दिसल्या की मला सांगा कमेंट करून. गोव्याला सांगा कमेंट करून. हा कत्तर सोडावच लागत ना तोंड बांधलं तरी. मी सांगन ना. हाय मी टाकन म्हणेन हे माणूस हरवलाय कुठं सापडला तर सांगा. हा पाजलं तुम्ही तर पिऊ नाही. पाज शिल्लक असतं आपल्याकडे. तुम चांगलं आहे का गार आहे ना. स्प्राईट प्यायला या म्हणता माय. दिला ढिकूर स्प्राईटचा तसा. देखा तुम्हें जाना सनम प्यार होता है दीवाना सनम. पुढचं तुमचं तुम्हीच मा. रस प्यायला म्हणलं माय. कस काय वाटते. पाऊस पाणी कोणाकोणाकडे आहे कोणाकोणाकडे नाही. आग लय न पिऊ. लय प्यायल्यावर नारड्यातून हे होते. काय होतंय. हे करून उलट्या होत्या. मला काहीच नाही होत.
आता उठलाय आता एक कोंबडी धरू. एका कोंबडीचा पाय लय जाम झालाय बघा बरं. कोंबडीचा आहे ना, एका कोंबडीला चला धोका हाय ह्या गाडीपाशी तिचा पाय लय पॅक झाला या. बघा कशी गेली पळून. लय त्रास देतात कोंबड्या. हाय तर वाटतं माणसाला असं वाटतं, पण लय त्रास आहे, खरंच लय त्रास आहे. गायांचं झाले हो का, समजा गेटला येऊन उभा राहिल्यात, त्यांच्याकडे बघून वाटतात परत. लय लय म्हणजे लय बेकार आहे. नाहीच गावली शेवटी, नाही सापडले. दोरा गुतलाय, लय पॅक झालाय. काय खुराकाचे दोर ना, दाद्या खुराकाच्या गोण्या फोडीत असतो सारख्या आणि फोडतो आणि तसेच देतो दोरे फेकून. मग काय होतं, ते गुत्त्यात कोंबड्यांच्या पायामध्ये. कोंबड्यांचं पाय झाल्या, दोन्ही पण पॅक झाले. तिला काय चालायला याय नाही. आता काय सापडते का नाही काय माहिती. इकडून आली, बाहेर आली या, आली बाहेर आली. वारं सुटले, काल तरी आबाळ निघलं, थोडाफार पाऊस आला. आज तर कुठंच काय नाही, पाऊस नाही, आबाळ नाही, वारं नाही, काय नाही काय नाही. गावती का नाही गावत. आवा